सलामी जोडी मैदानात ओमकार आणि विनीत. सामना चालू होतोय. पहिलं षटक घेऊन येतोय अंकित. स्ट्राइक वर ओमकार. पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना धावसंख्येचा श्री गणेशा ओमकारच्या बॅट मधून येतोय. पहिली धाव. दुसरा चेंडू विनीत. पहिला चेंडू हलक्या हाताने विनीतने ढकलून दिलेला आहे. डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू. धावसंख्या पुढे ढकलत असताना धावसंख्या 2. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय ओमकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी, परंतु जर का स्टंपवर चेंडू लावला असता तर विनीतला रनआउटच्या रूपाने माघारी यावं लागलं असतं, परंतु असं काय घडलं नाही. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा चौथा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. पाचवा चेंडू सामना करायला येतोय पुन्हा विनीत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू येतोय. 1 to go शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. 1 to go शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 4 धावा. तिचे दुसरा षटक घेऊन येतोय मनोज. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 4. बिनगडी बाद. दुसरा षटक. पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतोय. सीमारेखा पार. एनकीपेल खणखणीत चौकार. आणि दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवर विनीतला म्हणताय आता मी थांबणार नाही. चौकार नंतर येतोय अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 9. 1 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाताना निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू 9 धावा. आणि आमचे नवापूर गावचे मिलिंद मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं LNCCच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तीन चेंडू 10 धावा. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा खराब चेंडू येतोय. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 11. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 12.
4 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि आता मोठा आद्रा. आणखी विनीतला जावं लागतंय माघारी. बॅक टू द गौड गडी बाद. आणि आता येतोय विनीतची जागा घेण्यासाठी विघ्नेश, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळी केली होती. पाहूया आता आता विघ्नेश्वर जिम्मेदारी आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. सिंगल धावेने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. 2 ओव्हर समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा. अर्नाळ गावचे राजेश निजाई त्यांना विनंती करतोय की मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजेश निजाई यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आपण पाहू शकता मुख्य स्क्रीनवर सुपरस्टार रिसॉर्टचे व्हिडिओ आपण पाहू शकता. हॅलो. आणि आमचे नवापूर गावचे सुपुत्र मंथन रिसॉर्टचे मालक जतीन तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं LNCC वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतोय की मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जतीन तांडेल मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
2 रनची पेनल्टी जय साई 11 संघाला, कारण त्यांचा एक अतिरिक्त प्लेयर आतमध्ये गेला होता, त्या कारणास्तव 2 रनची पेनल्टी. 2 संख्येत वाढ, धाव संख्येत 2 ने वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. 2 रन्स शेवटी ऍड केल्या जातील. नवापूर गावचे सुपुत्र जतीन तांडेल, मंथन रिसॉर्टचे मालक, त्यांचा LNCC वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू 14 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्चित करत असताना शुभम. चौथा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लरच्या रूपाने जाताना चेंडू. धाव संख्येत 1 ने वाढ, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15. 16 चेंडू 15 धावा. पॉवर प्ले षटकातले 2 चेंडू बाकी. आता येतोय विघ्नेश. विघ्नेशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पाहूया विघ्नेश काय करतोय आपल्या संघासाठी. मारण्याचा प्रयत्न येतोय, सीमा रेखा पार. NKPL खणखणीत चौकार. कमॉन डीजे. नवापूर गावचे व्यक्तिमत्व मनीष तांडेल. मनीष तांडेल आणि मिथुन तांडेल यांचं आगमन या ठिकाणी. त्यांचा LNCCच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. नो साठी रिव्ह्यू रेफर केला गेलेला आहे. पंच ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. चेंडू आपण मंचावरती पाहू शकता. मिथुन तांडेल, त्यानंतर जतीन तांडेल, त्यानंतर मनीष तांडेल, दयानंद मेहेर, त्यानंतर भावेश घरात, LNCC संघाचे ओनर, आणि आमचे नवापूर गावचे अध्यक्ष रामचंद्र मेहेर यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं सुद्धा LNCCच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर रमेश मेहेर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्चित केल्या आहेत. त्यामध्ये 1 चौकार सुद्धा ठोकला होता विघ्नेशने. शेवटचा षटक. पहिला चेंडू सामना करतोय विघ्नेश. मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हातामध्ये चेंडू. कस्तुबच्या निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. रन आउटची संधी.
परंतु एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21-21. 2 चेंडू 20 चेंडू 21 धावा. शेवटचे 4 चेंडू शेवटच्या षटकातले पाहूया. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु यष्ट्या उद्ध्वस्त. गडी बाद. बॅक टू द डगआउट. मोठा हादरा. कम ऑन टीजे. राजूदादा यांना विनंती असेल की मंचावर यायचं आहे. त्यांच्यासाठी खास सॉन्ग वाजलेलं आहे. विनंती असेल त्यांनी मंचावरती यायचंय. थँक्यू डीजे. चौथा चेंडू आर्यन येतोय. मारण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टीरक्षकाच्या हातात जाताना चेंडू निर्धाव चेंडू येतोय. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्चित करत असताना तेजस. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. आर्यन. कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त आणि फक्त 5 चेंडू मध्ये एक धाव खर्चित करत असताना तेजस. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला सामना करतो विघ्नेश. विघ्नेशचा मोठा फटका. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. काम फिट. विघ्नेशला जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. गडी बाद. नवापूर गावचे उपाध्यक्ष मुरलीधर मामा मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं LNCC वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चोवीस चेंडू मध्ये 21 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 2 रनची पेनल्टी असल्या कारणाने 2 रन ऍड होतील. 24 धावांचं आव्हान 24 चेंडू मध्ये न्यामा बॉईज संघाला. सॉरी, जय साई 11 संघाला 24 चेंडू मध्ये 24 धावांचं आव्हान. चला त्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. वसेस विघ्नेश फायटर जतीन तांडेल यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. विघ्नेश फायटर आणि न्यामा बॉईज दोन्ही संघांचे कर्णधार मंचावरती यायचं आहे नाणेफेकीसाठी. जतीन तांडेल यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. न्यामा बॉईज कर्णधार. आपण मंचावरती पाहू शकता जतीन तांडेल यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. टेल इज द कॉल. हेड आलाय. निर्णय सांगायचा आहे. विघ्नेश फायटर प्रथमतः क्षेत्ररक्षण करत आहेत आणि न्यामा बॉईजला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. चला मॅच कडे बोलूया. दोन चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न
सीमारेखा पार येतोय खणखणीत NKPL चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा हलक्या ताने खेळून काढलेला आहे या किरण याने. 7 धावा, 4 चेंडू, 7 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी पहिल्या षटकातले. आता येतोय कौस्तुभ. चांगलाच फटका होता परंतु चांगलं शतरक्षण म्हणावे लागेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला सामना करतोय किरण. आतापर्यंत पाहायला गेलं तर किरणच्या बॅटमधून एक चौकार आला होता. पुन्हा एकदा दुसरा चौकार येतोय शेवटच्या चेंडूवर. सीमारेखा पार खणखणीत NKPL चौकार. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. आता समीकरण राहिलंय 18 चेंडू 12 धावांची गरज जय साई 11 या संघाला सामना विजयासाठी. आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय भव्य. पंचांचा मुलगा भव्य विजय पाटील यांचा पुत्र. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. विश्वास मेहर यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. नो चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. 2 चेंडू 15 धावा. वन साइड मॅच जात असताना जय साई 11च्या बाजूने. आता समीकरण राहिलंय फक्त 16 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न कौस्तुभ यांचा. चांगलं शतरक्षण. रनआउटची संधी होती परंतु एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 16. तीन चेंडू 16 धावा. 14 चेंडू. किरण यांचा मारण्याचा प्रयत्न परंतु येतोय सीमारेखा पार. पुन्हा एकदा तिसरा खणखणीत किरणच्या बॅटमधून चौकार. चार चेंडू 20 धावा. आता फक्त 14 चेंडू आणि 4 धावांची गरज. जय साई 11 या संघाला एकतर्फा सामना. येतोय पुन्हा एकदा सीमारेखा पार. किरणच्या बॅटमधून खणखणीत चौकार. सामना जिंकलाय. सामना संपलाय. पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. जय साई 11 संघाला उद्याच्या दिवसासाठी खूप सारे शुभेच्छा.
लगेचच आपण बोलूया मॅन ऑफ